चला इतिहास. आता इतिहासामध्ये आपण पहिला पॉइंट बघितला होता बघा. आपलं जे प्रकरण चालू आहे इतिहासामध्ये, पहिलं प्रकरण चालू आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना. ब्रिटिश सत्तेची स्थापना. त्याच्यामध्ये आपण पहिला सब टॉपिक बघितला कंपन्यांचा येण्याचा आणि जाण्याचा क्रम बघितला. कंपन्याचा येण्या जाण्याचा क्रम. आता सेकंड टॉपिक बघणार खलाशी. सेकंड टॉपिक काय बघणार? खलाशी. आता पहिला खलाशी घ्यायचा. खलाशावर क्वेश्चन हे खूप लिमिटेड पडतात, त्याच्यामुळं ते जरी खलाशीची माहिती 5-6 ओळीमध्ये दिलेली एवढी इम्पॉर्टंट अजिबात नाही. एकदम तुम्हाला 2-3 खलाशी महत्वाचे, त्यांचे फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे. पहिला खलाशी घ्या बार्थोलोम्यू डायस. बार्थोलोम्यू डायस. खलाशी म्हणजे काय होते माहिती की हे समुद्रमार्गे वेगवेगळे देश शोधायला निघाले. समुद्रमार्गे काय केले? वेगवेगळे देश शोधायला निघाले. त्याच्यामुळे बघा हे तुम्ही लिहू नका, तुम्हाला लिहायला चान्स देईल इन्फॉर्मेशन नव्हतं. झालं काय माहिती आहे का, पहिली ते युरोपियामध्ये हिस्ट्री घडलेली आहे, तिकडे ते कॉन्स्टंटिनोपल जिंकून घेतलं, तुर्काने जिंकलं, हिने केलं, तिने केलं वगैरे 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 वगैरे. ते कॉन्स्टंटिनोपल जिंकलं, आपल्याला जास्त काय त्याच्यामध्ये डीप हिस्ट्री आपल्याला बघायची नाही. आपल्याला फक्त खलाशी बघायची 2-3, ते बी फक्त एक शब्दात बघायचे. डीपमध्ये खलाशीची माहिती बघू नका, कारण याच्यावर क्वेश्चन हे खूप कमी, एखादा क्वेश्चन कुठेतरी पडलेला आहे. पहिला बार्थोलोम्यू डायस. याने काय केलं, जो आफ्रिका खंड आहे, आफ्रिका खंड. आता काय झालं माहिती आहे का, तिकडं त्यावेळेस नवीन नवीन सायंटिफिक टेक्नॉलॉजी लागल्या. त्याच्यामुळे मग काय झालं, जहाज वगैरे चांगले मॉडर्न जहाज आले. मग त्यांनी काय केलं, समुद्र प्रवास काय केला, सुरुवात केली. आता ते सगळे व्यापारी लोक होते, त्यांना त्यांचा माल कुठं जाऊन खपवायचा होता. त्यांनी काय केलं, नवीन नवीन भूखंड शोधायला काय केली, सुरुवात केली. आता मग जो पहिला खलाशी निघाला, आता आपण एक खलाशी पॉइंट बघतोय. पहिला खलाशी निघाला बार्थोलोम्यू डायस. बार्थोलोम्यू डायस. आता हा बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलासी आहे. कोणता खलासी आहे? पोर्तुगीज. याच्यामध्ये बघा जे पोर्तुगीज होते ते अग्रेसर होते. कोण अग्रेसर होता? पोर्तुगीज. कारण पोर्तुगीज त्या टायमाला एक व्यापार संपन्न देश होता, तिकडं कच्च्या मालाची गरज खूप होती. आता हा बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलासी होता. त्याच्यानंतर बघा तो ज्या वेळेस भारताचा शोध लावायला निघाला, भारताचा शोध लावायचा असं काही नव्हतं, त्यांना सरळ एखादा भूखंड शोधायचा होता, त्यांना काय करता येईल, व्यापार करता येईल. आता युरोपीय राष्ट्रांच्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी त्या भारतात नव्हत्या, त्या आफ्रिकेत पण होत्या, त्या चायनामध्ये पण होत्या, म्यानमारमध्ये पण होत्या, ब्रह्मदेशमध्ये पण होत्या. सगळ्या पूर्ण जगावर अमेरिकेचा काय होता, याचा युरोपियन कंपन्यांचा काय होता, ताबा होता. म्हणून म्हणायचे की ब्रिटिश सत्तेवर कधी सूर्य अस्त पावत नाही. एक वाक्य बोलले होते, ब्रिटिश सत्तेवर कधी सूर्य अस्त पावत नाही. त्याचं रिझन असं होतं की समजा आता रात्र झाली भारतामध्ये, रात्र कुठं झाली, भारतामध्ये, त्यावेळेस दिवस कुठं असणार आहे, अमेरिकेमध्ये दिवस असणार आहे, बरोबर. अमेरिकेमध्ये काय असणार आहे, दिवस असणार आहे. त्यांची इडं पण सत्ता होती, इडं पण सत्ता होती, इडं पण सत्ता असायची, इडं पण सत्ता असायची. म्हणून म्हणायचे की ब्रिटिश सत्तेवर कधी सूर्य अस्त पावत नाही, कारण त्यांचा जिडं दिवस असतो तिडं काय असतं, त्यांच्यावाली सत्ता असायची. पूर्ण जगावर त्यांचा काय होता, ताबा होता. नेपाळवर ताबा केलेला नाही, नेपाळवर ताबा केलेला नाही, कारण त्यांना माहिती होतं नेपाळी काय असतात, ते शेवट नेपाळी. नेपाळवर एवढं इकॉनॉमिक सोर्स त्यांना स्ट्रॉंग नव्हता. त्यांनी सगळा विचार केला, ते खूप टॅलेंट होते. त्याच्या वेळेस एका युद्ध करायचे ना, ते युद्ध आपलं परवडल का नाही याचा विचार करायचे पहिले. युद्ध करायचे करून मोकळे नव्हते होत, युद्धाचा आउटकम काय होणार, त्याचा फायदा काय होणार, तो युद्ध आपल्याला फायदा आहे की नाही. त्यांना वाटलं युद्ध आपल्याला करून फायदा जास्त होणार नाही, म्हणजे युद्ध करायचं. त्यांचा पहिला पॉईंट काय असायचा, युद्ध करायचं. नंतर युद्धाचा खर्च, युद्ध झाल्यानंतरचा फायदा. हा खर्च आणि फायदा त्याचं काय करायचे, कम्पॅरिझन करायचे. म्हणजे युद्ध जिंकून पण फायदा होईल का नाही, हा पण मेन पॉईंट असतो. जर युद्ध जिंकून फायदा होत जर नसेल, युद्ध करायचं
नसतं. त्यांनी नेपाळसोबत युद्ध नाही केलं, नेपाळला ताबीज नाही केलं. त्याच्यामागचे दोन कारण, नेपाळमध्ये लढाई लोक आहे ते काय मोठाव करतील, काय लढत राहतील, ते त्याचं काय त्यांना काय होणार, लॉस होणार. पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट काय असतो की समजा नेपाळचं ताबीज जर केलं असतं तिकडून काही एवढा इकॉनॉमिक बेनिफिट झालेला नसतं, कारण नेपाळमध्ये एक गरीब राष्ट्र आहे, नेपाळ म्हणजे श्रीमंत नाही. हा, लोकसंख्या पण कमी होती. लोकसंख्या मेन होता, मेन इश्यू होता इकॉनॉमिक बेनिफिट, आर्थिक फायदा. कारण नेपाळची आर्थिक परिस्थिती खूप डाऊन आहे आणि तिथून खूप मोठा व्यापार पण झाला नसता, खूप मोठा फायदा पण झाला नसता. तिथं काही आज खाणी वगैरे पण नाही मोठ्या मोठ्या, तिथून काहीतरी काढता येईल. आज पण भारतामध्ये नेपाळी लोकांना काम दिलेलं आहे, भारताने काय दिलं आहे, नेपाळी लोकांना काम दिलं आहे. भारतामध्ये नेपाळ्यांना फ्री विजा आहे, ते फ्री येऊ शकतात. फक्त त्यांना एक नॉर्मल एक पासपोर्ट लागतो, एक नॉर्मल काय लागतं, एक त्यांना पास काढावा लागतो फक्त. हा ते आहे त्यांचं ते करन्सीचा इश्यू. तो करन्सीबद्दल सांगितलं तुम्हाला, कोणत्या राष्ट्राची करन्सी कशी असते काय असते. पण नेपाळ सांगतो मला मी की नेपाळमध्ये भारतामध्ये येण्यासाठी नेपाळीला फ्री विजा आहे. वरून नेपाळचे जी जनता आहे ती भारताच्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकते. इंडियन गव्हर्नमेंटच्या, भारत सरकारच्या सर्व्हिसमध्ये नेपाळ्यांना पार्टिसिपेट होऊ शकतो. त्याच्यामागचा असा रिझन आहे की नेपाळ जो राष्ट्र आहे तो आपल्या भारताच्या शेजारचा राष्ट्र आहे, भारताच्या शेजारचा राष्ट्र आहे. आणि नेपाळची पूर्णपणे बाजारपेठ भारताने काबीज केलेली. काय केली बाजारपेठ भारताने काय केली, पूर्णपणे काबीज केली. मग ती बाजारपेठ काबीज केल्यानंतर मग त्यांचा स्वतःचा नोकरीचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी काय केलं, भारतावर टॅक्स लावायला सुरुवात केली वेगवेगळ्या प्रकारची. मग भारताने त्याची एक ॲग्रीमेंट करून घेतलं. त्या ॲग्रीमेंटनुसार नेपाळी लोकांना भारतामध्ये रोजगार उपलब्ध होईल. ते रोजगारासाठी ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता किंवा फ्री विजा येऊन ते भारतामध्ये कुठेही चायनीज गाडी नेपाळी वगैरे चालू करू शकता. तुम्ही तुमचं या आणि चायना ते विका, सिक्युरिटी गार्ड चायनीज या तुमचे मस्तपैकी चायनीज वगैरे ते शेवाय काढायच्या विकायच्या चालू करा का तुमचा. पण आमचं जे व्यापार चालू त्याला काही इफेक्ट करू नका. मग भारताने काय केलं, ॲग्रीमेंट चालू केलं आणि अजून पण नेपाळवर आपला व्यापारी संबंध चांगले. पण नेपाळ काय करतो, मधून काही काड्या करतो. नेपाळचं कसं आहे, पहिला पॉईंट आहे त्यांची राज्यघटना फिक्स नसते. मूड आला बदलली राज्यघटना, सरकार बदललं राज्यघटना बदलली. आपल्याकडची स्टेबल राज्यघटना आहे, फक्त आपल्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी बदलतात. नेपाळची राज्यघटना आजपर्यंत वेळेस बदलली. आपले ज्ञानेश्वर मुळे पुण्याचे IPS अधिकारी त्यांनी जी मागची राज्यघटना बनवली होती ती ज्ञानेश्वर मुळे, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले राज्यघटने शिल्पकार आहे तसे ज्ञानेश्वर मुळे त्यांच्या राज्यघटनेमध्ये खूप मोठं पार्टिसिपेशन होतं. त्यांची राज्यघटना बनवण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे का स्वतः तिथं थांबलेले होते. ते IPS अधिकारी, भारतीय परदेशिक सेवा, तिथं ते राजदूत म्हणून गेले होते नेपाळमध्ये. त्यांची राज्यघटना बनवायला त्यांनी खूप मोठी मदत केली होती ज्ञानेश्वर मुळेंनी. नेपाळचं कसं असतं, गव्हर्नमेंट कधी एक त्यांचं एक गव्हर्नमेंट चायना प्रो आहे, एक गव्हर्नमेंट इंडिया प्रो आहे. जे गव्हर्नमेंट समजा आता भारत काय करतो माहिती आहे का, जे इंडिया प्रो गव्हर्नमेंट आहे, जे म्हणजे जे गव्हर्नमेंट भारताच्या बाजूने काम करतं, मग इलेक्शन आलं भारत त्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करतो, पैसे वगैरे देतं, तुम्ही यावर निवडून पैसे वगैरे वाटा, तुम्ही निवडून या, म्हणजे तुम्ही आले म्हणजे आमचं पण बेनिफिट होईल, आमचं पण काय होईल, बेनिफिट होईल. जसं अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्पला निवडून येण्यासाठी रशियानं खूप मदत केली होती. कारण त्याच्या मागे डोनाल्ड ट्रम्प जर निवडून आला तर रशियाला काय होणार, बेनिफिट होणार. आपली भारताचा सपोर्ट कोण होता, हिलरी क्लिंटन. भारताने कोणा सपोर्ट केला होता, ही इनडायरेक्ट गोष्टी असतात, डायरेक्ट नसतं, ओपन नसत्या गोष्टी, या सगळ्या आतल्या गोष्टी असतात. भारतात सपोर्ट होता हिलरी क्लिंटनला, जी डोनाल्ड ट्रम्पच्या काय होती, अगेन्स्ट होती, पण ती काही निवडलीच नाही. आता ठीक आहे, बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलासी होता. हा आफ्रिकेत पुढे जाऊन पोहोचला. आफ्रिकेचे जे टोक आहे त्याला काय म्हणतात, केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप मराठीत काय म्हणता, आशेचे भूशीर. आशेचे भूशीर, भूशीर म्हणजे खंड, आशेचे भूशीर. तो एक खंडाच्या आशेने निघाला आणि त्याला जो खंड निघाला त्याला काय म्हणलं त्यांनी, आशेचे भूशीर नाव दिलं. त्यालाच काय म्हणतात, केप ऑफ गुड होप. तर यांनी बघा कसा बार्थोलोमेव डायसने कसा शोध लावला, केप ऑफ गुड होपचा शोध लावला. हा जर तुमचा पहिला खलासी 2 शब्दांनी संपवला कोणी, जास्त डीप मध्ये काय मेन्शन नाही करायचं. त्यांनी दिलं त्यांनी की पोर्तुगीज खलासी आहे, तो 1488 मध्ये त्यांनी केप ऑफ गुड होपला तो जाऊन पोहोचला वगैरे वगैरे मेन्शन केलंय. आणि जास्त करायचं इन्फॉर्मेशन पण नाही, एवढे 2 पॉईंट लिहा फक्त, पोर्तुगीज खलासी आणि 1488 केप ऑफ गुड होप आणि आशेचे भूशीरला जाऊन पोहोचला.
ठीक आहे. आता सेकंड याला का केबाब कुडो आशेचे बुशीर झालं. ओके. या नोट्स मला रिव्हिजन करण्यानंतर काम येतील रे, शॉर्ट मध्ये द्या. दिलं सगळं डिटेल मध्ये. ठीक आहे. सेकंडली आहे का दुसरा खलाशी कोलंबस, त्याने अमेरिका खंडाचा शोध लावला. कसा शोध लावला? अमेरिकेचा. कोलंबस हा स्पेनचा होता. कोलंबस कुठला होता? स्पेनचा. तुम्हाला इम्पॉर्टंट काय, कोलंबसने कोणत्या खंडाचा शोध लावला इथपर्यंत क्वेश्चन तुम्हाला पडणार फक्त. कोलंबसने कसा शोध लावला? अमेरिका खंडाचा. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे अमेरिगो द वेस्पुसी. अमेरिगो द वेस्पुसी याने याच्या नावावरून अमेरिकेला याचं नाव दिलं. अमेरिकेला कोणाचं नाव दिलं? अमेरिगोचं. अमेरिकेवरून अमेरिका नाव पडलं. याचे नाव अमेरिकेला देण्यात आले, अमेरिगो द वेस्पुसी. झालं का? आणि शेवटचा खलासी वास्को द गामा. लास्ट खलासी काय आहे? वास्को द गामा. वास्को द गामा हा पोर्तुगीजचा आहे. कोणता आहे? पोर्तुगीज. ते दोन पॉइंट आहे वास्को द गामामध्ये. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलासी आहे. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलासी आहे. आणि त्यांनी 23 मे 1498 ला कालिकत बंदर येथे पोहोचवलं. भारत शोध लावला त्याने. कालिकत बंदर म्हणजे आजकालचं कोलकाता आहे ना? हा, आजकालचा कोलकाता. कालिकत बंदर येथे कोणत्या राजाने ते स्वागत केलं होतं? जांभुरी. काय करलं जांभुरी वगैरे त्याचं स्वागत जांभुरीने केलं. पण दरली आहे का दर्या, त्याचं स्वागत जांभूर राजाने केलं होतं. पेपर आले नाही आलाय का? ठीक आहे. बघा पहिला पॉइंट क्लिअर केला आपण. कंपन्यांचा येण्याचा आणि जाण्याचा क्रम तो कसा होता? PEDDF. पोर्तुगीज, इंग्रज, डच, डॅनिश, फ्रेंच. त्याच्यानंतर कंपन्यांचा येण्याचा जाण्याचा क्रम खलाशी बघितले. खलाशीमध्ये वन वर्ड बघायचा. बार्सुलिडायस पोर्तुगीज होता. केप ऑफ गुडचा काय लावला? आशिचे बुशीरचा काय लावला? त्याने शोध लावला. त्याच्यानंतर कोलंबस अमेरिका. कोलंबसनी अमेरिका स्पेनचा होता. अमेरिका द वेस्पुसी याच्या नावावरून अमेरिका खंडाला नाव दिलं. त्याच्यानंतर वास्को द गामा 23 मे 1498 कालिकत बंदरावर येऊन पोहोचला आणि पोर्तुगीजचा वाटतो. कुठं होता? पोर्तुगीजचा. आता तिसरा पॉइंट असणार आहे आपल्याला, ते असणार आहे कंपन्या. कंपन्या म्हणजे कोणत्या? साखरेची कंपनी नाही. कंपन्या म्हणजे ज्या व्यापारी कंपन्या होत्या त्यांना काय म्हणतात? व्यापारी कंपन्या. आणि जे फॅक्टरी वगैरे असे शब्द येतो बघा ते तुमचे. फॅक्टरी म्हणजे काय असतं माहिती का? जी जुन्या व्यापारी वसाहती असतात ना त्यांना फॅक्टरी म्हणतात. त्यांना काय म्हणतात? फॅक्टरी. ब्रिटनची पहिली फॅक्टरी इथं होती, तिथे फॅक्टरी होती. फॅक्टरीचा अर्थ असा असतो जे व्यापाराचं एक गोडाऊन असतं मोठं. व्यापाराचं काय असतं? एक गोडाऊन असतं मोठं, बरोबर. तो भारतामधून माल खरेदी करणार, त्या गोडाऊनमध्ये काय करणार?
स्टोअर करणार. मग तो स्टोअर केलेला माल जहाजाने टाकून इंग्रजला ब्रिटिशला घेऊन जाणार. पुढे घेऊन जाणार तो ब्रिटनला घेऊन जाणार. परत तो ब्रिटनमधून पक्का माल आणणार, त्या गोडाऊन मध्ये काय करणार, स्टोअर करणार. आणि तो स्टोअर केलेला माल भारतीय बाजारपेठेमध्ये काय करणार, तो विकायला नेणार. मग हा विकायला नेलेला माल पहिला स्टोअर कुठं करतो, वसाहतीमध्ये करतो. ती वसाहती म्हणजे ते व्यापाऱ्यांचं एक गोडाऊन मोठं, एक मोठ्या किल्ल्यासारखं असतं ते डायरेक्टली. मग त्या गोडाऊनलाच काय म्हणतात, फॅक्टरी म्हणतात. तुम्हाला शब्द आला सण, पहिली फॅक्टरी, दुसरी फॅक्टरी वगैरे वगैरे असं काहीतरी आलं सण. आता आपण ही कंपन्या बघणार आहे. कंपनीमध्ये सरळ सांगतो मी, ही कंपनी कधी आली होती, पहिला पॉईंट काय असणारी, कंपनी कधी आली होती आणि त्याची पहिली फॅक्टरी किंवा वसाहत कोणती होती. याच्यापुढे कंपनी दुसरं काही पाठ करायचं नाही, एवढंच पाठ करायचं. किंवा पहिली कंपनी पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. पहिली कोणती, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. एज्युकेशन खूप कमी पडतात, एखादा क्वेश्चन कुठं तरी पडतो. आता कंपनीमध्ये पहिला पॉईंट येणार पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया, दोन इंडिया होती. इंडिया हा शब्द पहिला प्रचलित नव्हता. इंडिया हा शब्द पहिला प्रचलित नव्हता. मग युरोपियन देश निघाले, ते बोलले आपण इंडियाचा शोध लावू. कसा शोध लावू, इंडियाचा शोध लावू. मग पहिलं येडं निघालं, ते कोण निघालं, नाही रे, अमेरिकेचा वेसपूस निघाला. हा, ते वास्को गामा वगैरे त्याने म्हणतात ते, पण एक येडं निघालं, कोण निघालं, अमेरिकेचा वेसपुसी. आणि ते इंडियाचा शोध लावला होता, अमेरिकेला जाऊन पोहोचलं. तिकडं कुठं जाऊन पोहोचलं, अमेरिकेला जाऊन पोहोचलं. आणि ते उत्तराला बॉम्बायला लागलं की मी इंडियाचा शोध लावला म्हणे. मी काय लावला, इंडियाचा शोध लावला. नंतर मग रेकॉर्ड झालं ते. आता ते पहिले येडं गेलं तिकडं, कशाला, अमेरिकेला गेलं. तिकडं तिने एक खंड शोधून काढला, म्हणे मी इंडिया सापडला. मला काय सापडला, म्हणे इंडिया सापडला. दुसरा येडं निघाला पोर्तुगीज वरून, वास्को द गामा. ते येऊन बसला आपल्या कालिकतला. पुढे येऊन बसला कालिकतला. हे मी बोंबलला का मला इंडिया सापडला, हे पण काय बोंबलला, मला इंडिया सापडला. मग ते म्हणे, हा बी बोलतो मला इंडिया सापडला, तो मला बोलतो इंडिया सापडला. मग इंडिया कोणता सापडला, हात इकडे गेला, हात इकडे गेला. मग इंडिया कोणला सापडला. नंतर म्हणे याला बी इंडिया सापडला, त्याला बी इंडिया सापडला. मग याला जो सापडला तो वेस्ट इंडिया सापडला, याला काय सापडला, ईस्ट इंडिया सापडला. मग भारताला म्हणायचे ते ईस्ट इंडिया. भारताला काय म्हणायचे, ईस्ट इंडिया. आणि जो अमेरिकेमध्ये सापडला तो वेस्ट इंडिज. वेस्ट, ते वेस्ट इंडिज, आपण ईस्ट इंडिज. फक्त एवढंच आहे, वेस्ट इंडिज थोडे जास्त काळ आहे, आपण थोडेसे कमी काळ. समजलं. असा वेस्ट इंडिज आणि ईस्ट इंडिया आगोळे, ईस्ट इंडिया. समजलं. ईस्ट इंडिया, या पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीची स्थापना झाली होती 1498. 1498. याचा पहिला गव्हर्नर, पोर्तुगीजचा पहिला गव्हर्नर फ्रान्सिस दी अल्मोडा. फ्रान्सिस्को दो अल्मोडा. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी खूप काही मेन्शन करेल. तुम्हाला याच्यामध्ये 3 पॉईंट सांगतो फक्त महत्वाचे. पहिला पॉईंट काय असतं माहिती का, फ्रान्सिस्को अल्मोडा. याच्या खाली हा जो फ्रान्सिस्को दो अल्मोडा आहे तो पोर्तुगीजांचा जनक म्हणतात त्याला. भारतीय सत्तेतील पोर्तुगीजांचा जनक. बाकीच्या काही गोष्टी बघायच्या नाही. त्याच्यानंतर बघा सगळ्यात मेन पॉईंट आहे 1556 मध्ये, पुढचा पॉईंट लिहायचा. 1556 मध्ये गोवा येथे प्रिंटिंग प्रेस, छपाई कारखाना. 1556 मध्ये गोवा येथे प्रिंटिंग प्रेस, हे पोर्तुगीजांचे कारनामे. आणि दुसरा पॉईंट काय असतो आपल्याला, पहिली वसाहत. पहिली वसाहत कोणत्यांची आली, कोचीन. पहिली वसाहत कुठे रे, अरे पोर्तुगीजांची पहिली वसाहत ती कुठे आली, कोचीन आली. कुठे आली पहिली वसाहत,
कोची. ओके डन. संपले पोर्तुगीज. म्हणजे एवढंच दिलं पुस्तकात, पण फक्त मी त्याच्यामध्ये काय करतो, मला फक्त कीवर्ड काढून दिलं डायरेक्ट. पूर्ण ते पॅरेग्राफ उतरतो ना, याच्यामध्ये 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला गव्हर्नर फ्रान्सिस अल्मोडा, पहिली वसाहत कोची. कधी आले होते? 1498. आणि 1556ला काय केलं त्यांनी? कारखाना चालू केला. 1556 गोवा इथं चालू केला. पुढे चालू केला गोवा. एवढेच पॉईंट पाठ करून ठेवायचे, एकदम रट्टा मारून ठेवायचा डायरेक्ट याचा. आणि आता पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, यांनी पण कोण चालू केली? ईस्ट इंडिया. त्यांची पोर्तुगीज ईस्ट इंडिया, यांची काय होईल आता? ब्रिटिश ईस्ट इंडिया. मग फ्रान्स आले, त्यांची काय असेल? मग फ्रान्स ईस्ट इंडिया. सगळे ईस्ट इंडिया. इकडे वेस्ट इंडिज, आपण ईस्ट इंडिया घ्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया 13 डिसेंबर 1600 रोजी व्यापारी सनद. 13 डिसेंबर 1600 रोजी व्यापारी सनद. राणी एलिझाबेथ. राणी एलिझाबेथ 13 डिसेंबर 1600 व्यापारी सनद. कोणाकडून भेटली? राणी एलिझाबेथ कडनं. सेकंड पॉइंट घ्यायचा, पहिली वसाहत सुरत. पहिली वसाहत सुरत. पहिली वसाहत सुरत. आता बघा, ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांना इतर कंपन्यांचा पण धोका होता. त्या ब्रिटिशांना 2 जणांपासून धोका होता. म्हणजे कोण? की जे ऑलरेडी एक्झिस्ट पोर्तुगीज होते, ऑलरेडी त्यांच्या पहिले आले होते. त्याच्यानंतर त्यांच्यानंतर कोण आलं? डच आले, पोलंड आले, त्याच्यानंतर फ्रेंच पण आले. आता या कंपन्यांपासून त्यांना धोका होता, पहिला पॉईंट. नंतर भारतामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट निजाम होते, म्हैसूरचा निजाम होते, त्याच्यानंतर मराठे होते, बंगालचा सुभेदार होता, मुघल होते, असे मेन पॉवर होत्या. त्यांच्यापासून पण त्यांना काय होता? धोका होता. मग तो धोका टाळण्यासाठी त्यांनी काय केलं? स्वतःला संरक्षण कवच तयार केलं. संरक्षण कवच म्हणजे त्यांनी काय केलं? की किल्ले बांधायला सुरुवात केली. किल्ले बांधायला काय केली? सुरुवात. त्या किल्ल्याचा 2 पर्पज होता, स्वतःचं संरक्षण करणं आणि दुसरं म्हणजे एक व्यापारासाठी स्टोरेज तयार करणं. व्यापारासाठी काय करणं? स्टोरेज तयार करणं. आता त्या किल्ल्यावरच पहिल्यांदा युद्ध झालं. जे पहिलं बंगालच्या राजासोबत युद्ध झालं सिरोजासोबत, त्याचं रिझन काय होतं? किल्ला बांधायला सुरुवात केलं. त्याच्या राज्यामध्ये त्यांनी किल्ला बांधला. त्या किल्ल्याला काय केली? तटबंदी केली, तोफा वगैरे वरती नेल्या डायरेक्ट. आता समजा या चाकणमध्ये माझं राज्य आहे, समजा आहे नाही ते दुसरं कोणतरी असं आमदार वगैरे असं कोणतरी, तो माझं राज्य आहे आणि या राज्यामध्ये येऊन कोणतरी किल्ला बांधतोय, त्याच्या नेऊन काय करतोय? तोफा ठेवतोय. याचा अर्थ काय करतो? इनडायरेक्टली मला आव्हान करतोय. मी काय करणार? त्याच्या विरुद्ध काय करणार? जाऊन युद्ध करणार. यांनी दुसरा पॉईंट काय असणार आहे माहिती आहे का? यांची पहिली वसाहत कोणती आहे? सुरत. आणि दुसरा पॉईंट काय? बांधलेले किल्ले. या बांधलेले किल्ले. पहिला किल्ला आहे सेंट फोर्ट जॉर्ज. सेंट फोर्ट जॉर्ज पहिला किल्ला. आणि दुसरा एक फोर्ट विलियम. फोर्ट विलियम हे फोर्ट आहे, फोर्ट नाही रे, फोर्ट आहे बरं ते. हे तिकडे बंगाल साईडला आहे. हे बंगाल हा एक आहे ना, कलकत्त्या बाजूला वाटतं विलियम, आणि फोर्ट जॉर्ज आहे ना बंगालला येते. ते बंगाल वगैरे आहे तिथे नाही करत. ज्याच्याने फोर्ट दिलेलं आहे, फोर्ट म्हणजे किल्ला असतो बघा, FORT. फोर्ट म्हणजे किल्ला. फोर्ट विल्यम म्हणजे विल्यम अधिकाऱ्यांनी बांधला. जॉर्ज काय कोणी बांधला? तो जॉर्जने बांधला. फोर्ट विल्यम म्हणजे ते काय केलं? त्या अधिकाऱ्याचं काय केलं? नाव दिलं. अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. या कंपनीमध्ये जास्त काही मेन्शन नाही केलेलं, जास्त म्हणजे आहे भरपूर गोष्टी आपण पुढे बघायच्या, कारण तिने सगळं रामायण महाभारत केलेलं आहे. आता शेवटची पुढची कंपनी घ्या,
डच ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी, आगमन 1596, आगमन त्याच्या पुढे लिहायचं 1596. त्यांचं आगमन आहे 1596. आणि त्याच्या पुढे एकच पॉइंट लिहायचा फक्त की बेदार बेदारची लढाईत, बेदारच्या लढाईत ब्रिटिशांबरोबर पराभव. तुम्हाला क्वेश्चन करू शकतो की डच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये कोणती लढाई झाली? कोणती ती? बेडरची लढाई. त्याच्यामध्ये काय झालं बघा, ब्रिटिशांना युद्ध करावं लागले. युद्ध करताना त्यांनी फ्रेंचांसोबत किती युद्ध केले रे? ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर त्यांना दोन गोष्टी बरोबर युद्ध करावं लागले. एक म्हणजे त्यांनी ज्या राष्ट्रातून आलेल्या युरोपीय कंपन्या त्यांच्यासोबत त्यांनी लढाई केल्या. त्यांच्यासोबत लढाई करताना त्यांनी फ्रेंचसोबत किती केले? 3 युद्ध केले. डचांसोबत 1 युद्ध केलं. जो डॅनिश वगैरे होते, डॅनिश आणि फ्रेंच एकमेकांमध्ये युद्धामध्ये हरून काय तो डॅनिश काय निघून गेला? परत निघून गेला. ब्रिटिशांना स्वतः यांच्यासोबत युद्ध करावं लागलं, डचांसोबत. त्याच्यानंतर पुढे त्यांना काय झालं? फ्रान्स सोबत 3 युद्ध केले, पहिलं, दुसरं आणि तिसरं. त्याच्यानंतर मग त्यांनी कर्नाटकमध्ये युद्ध केलं, बंगालमध्ये प्लासीनी बॉक्सर केलं. आता हे झालं त्यांच्या 16 राष्ट्रांसोबत युद्ध. आता भारतीय राजांसोबत युद्ध करावं लागलं, भारतीय राजांसोबत. त्या भारतीय राजांसोबत म्हैसूर बरोबर 4 युद्ध केले, पहिलं, दुसरं आणि तिसरं, चौथं. त्या युद्धामध्ये म्हैसूर युद्ध करताना त्यांना पहिल्या, दुसऱ्या युद्धामध्ये आणि तिसऱ्या युद्धामध्ये हार भेटली. काय भेटली? हार. चौथ्या युद्धामध्ये म्हैसूर काय झालं? नाही. पहिल्या आणि दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रज हारलेले. कोण हारलेले? इंग्रज हारलेले. आणि तिसऱ्या आणि चौथ्या युद्धामध्ये म्हैसूर हारला. कोण हारलं? म्हैसूर. तिसऱ्या युद्धामध्ये श्रीरंगपट्टणचा तह झाला आणि म्हैसूरचं अर्ध राज्य कोणी काय केलं? इंग्रजांनी गिळवून केलं. आणि चौथ्या युद्धामध्ये टिपू सुलतान फिनिश झाला. टिपू सुलतान काय झाला? फिनिश झाला. मग जे वाडियार घराण्याची सत्ता काय झाली? स्थापित झाली. तुम्हाला युद्ध वगैरे जास्त नाही बघायचं, फक्त तेच झालं आणि तह कोण झालं एवढं बघायचं. युद्धामध्ये काय अभ्यास करायचं? फक्त युद्धाची तारीख आणि ते युद्ध कोणत्या तहाने संपलं, युद्ध कोणाकोणामध्ये झालं होतं, ती तारीख काय होती आणि तहाने काय संपलं, आणि एखादी ओळख खाली मेन्शन करायची की शेवटने कोण जिंकलं वगैरे मेन्शन करायचं. जास्त युद्धामध्ये पूर्ण पान वाचत बसायचं नाही, डिटेल युद्धाची बघायची नाही अजिबात. ओके, समज इथपर्यंत? ठीक आहे. टाइम काय झाला रे? पुढचं घ्या रे. 2 वाजले का? लास्ट पॉइंट घ्या. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी. चौथा पॉइंट घ्या. फ्रान्स, त्याला फ्रेंच म्हणतात. फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी, फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी. त्याचा काय? पहिली वसाहत सुरत, पहिली वसाहत सुरत. आणि 1664 मध्ये स्थापना भारतामध्ये, 1664 मध्ये स्थापना. अशा प्रकारे या कंपन्या होतात. या कंपन्या होतात. इथे आता याच्यानंतर काय असणार आहे? युद्ध असणार आहे. कंपन्यांनंतर काय असणार आहे? युद्ध असणार आहे. म्हणजे आता बघितल्या, येण्याचा क्रम बघितला, खलाशी बघितल्या, कंपन्या बघितला. आता युद्ध बघू आपण पुढच्या लेक्चरला बघू डायरेक्ट. ओके, समजलं आपण? ठीक आहे.